नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करायला विसरू नका, कारण त्याच्यामुळेच तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे अगदी पटकन आणि सर्वात अगोदर मिळून जाईल. त्याचबरोबर लाईक यासाठी की जेणेकरून तुमच्या लाईकमुळे आम्हाला पुढे आणखीन काम करण्यासाठी आणि अशाच उत्तम व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याकरता मोटिवेशन मिळत राहील. मग मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की आता लग्नाला सगळेजण जात असल्या कारणामुळे सुयोग कल्पना देतो की आपण छान गाणी वगैरे बोलत एकत्र मजा मस्ती करत जाऊयात. आता याच्यावरती सगळेजण तयारही होतात. तर दुसरीकडे आता गायत्रीने तिचा प्लॅन एक्झिक्यूट करायला सुरुवात केलेली असते. तर दुसरीकडे दोन चोर हे पुढे आलेले असतात आणि त्यांनी तेजस मानसीच्या बसमध्ये शिरकाव केलेला असतो. आणि मग आता त्यातला एक जण जेव्हा तेजस मानसी त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल खरं कळतं, त्यावेळेस डायरेक्ट दिनेशला चाकू धरून गळ्याजवळ पकडून घेतो आणि यावेळेस मानसी ही त्याचा जीव वाचवते. पण दरम्यान दुसरी व्यक्ती मानसीचा जीव घ्यायला चाकू घेऊन तिच्या अंगावर धावत असते. मग तेजस हा पतीचं कर्तव्य पूर्ण करत मानसीवरचं प्रेम सिद्ध करून तिला वाचवतो. त्याबरोबर आता नेमकं काय काय घडणार आणि कसं घडणार हे सगळं जाणून घेण्यासाठी तर तुम्हाला आपला आजचा एपिसोडच पूर्ण पाहावा लागेल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला, म्हणजेच थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेटला. आपण आता पाहतो की बसमध्ये सगळेच जण एक्सायटेड असतात, आपलं बोलत असतात. तर विनोद हा आपल्यावर कोणाचं लक्ष नाही आहे हे बघून गायत्रीला कॉल करतो आणि विचारत असतो, निघालात का तुम्ही? त्यावर गायत्री सांगते, हो आम्ही निघालोय. तिकडचे काय हाल हवाल? त्यावर विनोद सांगत असतो, इकडे काही नाही, सगळे मजा मस्ती करत चाललेले आहेत. जो सूरज आणि गीता तुमच्यासमोर फक्त सतत भांडत असतात, ते आज दोघेजण एकमेकाबरोबर गुलुगुलू करतायत, खांद्यावर डोकं टेकून चाललेत प्रवासामध्ये. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, दीदी मला सांगा, कोणीही मागच्या सीटवर बसलेलं नाही आहे, असं का असेल बरं? त्यावर गायत्री हे अजिबात विचार न करता उत्तर देत म्हणते, अरे असं काय करतोयस विनोद, काय सिली प्रश्न विचारतोयस? पाठ दुखत असेल तिथे बसल्यावर, किंवा तिथे बसणं कम्फर्टेबल नसेल म्हणून नसलं बसेल कोणी. त्यावर विनोद म्हणतो, दीदी म्हणूनच तुम्हाला माझ्यासारख्या हुशार माणसांची गरज लागते. मागच्या सीटवर कोणीही बसलेलं नाही आहे, कारण मागच्या सीटखाली खजिना आहे, खजिना, तेजसने लपवलेला खजिना. त्यावर लगेच आता इकडे गायत्री ही त्याला म्हणते, व्हॉट, खजिना? तो सुद्धा प्रभूंकडे? विनोद काहीही बोलशील का रे? त्याबरोबर विनोद म्हणत असतो, नाही दीदी मी खरं बोलतोय, माझ्या अभ्यासातून माझ्या निदर्शनात हे आलं आहे की तो खजिना तेजसने लपवला आहे. जरी खजिना प्रभूंकडे नसला ना तरी तेजसकडे आहे याची मला खात्री आहे. त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणत असते, हो का, तेजसकडे खजिना? अरे विनोद, त्या तेजसने मूर्ख बनवलं तुला. नाही, पण त्याची काही चूकच नाही आहेत, कारण त्याला काही कष्टच करावे लागले नाही ना. तू ऑलरेडी मूर्ख आहेस, मग त्याने तुला काहीही सांगितलं आणि तुझा त्याच्यावर विश्वास बसला. असं बोलून आता लगेचच गायत्री ही रागारागात फोन कट करते. आता तिला विनोदच्या बोलण्याचं राग आलेला असतो, तिला हसायला येत असतं की मूर्ख विनोद काही बोलतोय. तर दुसरीकडे विनोद हा ठरवत असतो की दीदींना माझ्यावर विश्वास नाही आहे ना, मग आता मी दीदींना तो खजिना शोधूनच दाखवतो, मग त्या मला शाबासकी देतील. तर दुसरीकडे आता इकडे शोभाही म्हणत असते, तरी मला वाटलंच होतं की संपदाला नक्की तो खजिना मानसीच्या लग्नात हुंडा म्हणून द्यायचा असेल. संपत हा या प्रभूंना असं वाऱ्यावर सोडून जाणार नाही, त्यांच्यासाठी त्याने खजिना ठेवलेलाच आहे. तर दुसरीकडे आता सुयोग हा तेजसकडे आलेला असतो आणि तेजसला म्हणत असतो, अरे तेजा ऐक ना. त्यावर तेजस म्हणतो, नाही, अजिबात नाही, आता कुठेही मध्ये आपण थांबायचं नाही आहे एवढ्या लवकर. लगेच लागली, घरून तुला करून येता आलं नाही? अजून थोडा अंतरही झालेलं नाही आहे ना रे आपल्याला निघून. मग त्याबरोबर लगेच आता सुयोग म्हणायला लागतो, झालं तुझं सगळं, आता मी बोलू? त्यावर तेजस म्हणतो, त्यावर लगेच सुयोग म्हणत असतो, आपण सगळे कुठे चाललो आहे तेजा? त्यावर तेजस म्हणतो, अरे असं काय करतोयस, एवढं लगेच विसरलास? अरे आपण गावी चाललो आहे ना आमच्या कुलदेवीसाठी.
कसा रे तू एवढा लगेच विसरतोस? काय खातोयस मागे बसून? त्यावर लगेच सुयोग म्हणत असतो, तेजा, आपण गावी कुलदेवीला का चाललोय? त्याबरोबर लगेच आता सुयोगने असा प्रश्न विचारल्यावर पुढून तेजसची आई ही सांगत असते, अरे सुयोग, असं काय करतोयस? कुलदेवीला आपण तेजस, मानसी, आभा आणि विनीत यांचं लग्न लावायला चाललोय की नाही? त्याबरोबर आता सुयोग म्हणायला लागतो, तेच म्हणतोय मी. लग्न लावायला जातोय ना आपण, म्हणजे लग्नाचं वराड आहे आपलं. मग लग्नाचं वराड हे असं जातं का एवढं गप्प? आपण असं मस्त असं असं वाजत गाजत जायला हवं, अशा गाण्यांच्या भेंड्या वगैरे खेळत जावं आपण, असं मला तरी वाटतं. आता इकडे सुयोगची ही कल्पना सगळ्यांनाच आवडलेली असते. त्याबरोबर मानसी म्हणते, हो, मला पटतंय, मी आहे तुमच्या टीममध्ये भाऊजी. त्याबरोबर लगेच विनोद म्हणतो, कोण जिंकलं कोण हरलं हे मी ठरवणार. तेजा हरला. त्याबरोबर लगेच सगळे त्याच्याकडे बघायला लागतात. मग तो म्हणतो, तेजस हरणार नाही, तू जिंकेलच, मला माहीत आहे. तर आता इकडे आभा म्हणते, मी दादाच्या टीममधून खेळणार आहे दादा. त्याबरोबर लगेच आता ती तिकडे तेजसकडे निघून जाते. त्याबरोबर लगेचच इकडे तिचा नवरा म्हणजेच विनीत म्हणायला लागतो की ही चिटिंग आहे, मग आमची टीम कमजोर पडेल. तर सूरज म्हणत असतो, विनीतराव काळजी करू नका तुम्ही. दादा, अरे तू खेळ ना मानसीच्या टीममधून, असं तो दिनेशला सांगतो. मग दिनेश म्हणत असतो, माझा घसा बसलाय. आता दिनेशने माझा घसा बसला आहे हे वाक्य अगदी ठणठणीत शब्दात सांगितलेलं असतं. मग लगेच आता इकडे तेजस त्याला म्हणायला लागतो, वा, माझ्या भावाचा घसा बसलाय. ही गोष्ट त्याने किती खणखणीत आवाजात सांगितली बरं आपल्या सगळ्यांना. त्याबरोबर सूरज म्हणत असतो, बरं ठीक आहे, मग मी माझ्या बिझनेस पार्टनरच्या टीममधून खेळणार. आणि मग तो गीताला सॉरी म्हणत मानसीच्या टीममध्ये निघून जातो. आता लगेचच इकडे तेजस म्हणत असतो, बापरे, बिझनेस पार्टनर वगैरे, मग आता तुझं मोटिवेशनच मी काढून घेतो, थांब. गीता वहिनी आमच्या टीममधून खेळणार. त्यावर गीता लगेचच तेजसच्या बाजूने उभी राहते. तर सूरज हा मानसीकडे गेलेला असतो. मित्रांनो, आता गाण्यांच्या भेंड्या सुरू तर होणार, पण जिंकणार कोण तुम्हाला काय वाटतं? तर आता गाण्यांच्या भेंड्या सुरू झालेल्या असतात. एकमेकावरती भेंड्या चढवण्यासाठी दोन्ही स्पर्धक उत्सुक असतात. एक वर पक्षाची टीम असते तर दुसरी वधू पक्षाची टीम असते. आता इकडे सगळेजण छान खेळत असतात. आभा म्हणत असते, दादा यांच्यावरती चांगल्या भेंड्या चढवूया आपण, चढव भेंड्या चढव. तर सुयोग म्हणत असतो, मी सुद्धा मानसी वहिनीच्या टीममध्ये असणार आहे, कारण मानसी वहिनी ही मला माझ्या बहिणीसारखी आहे, त्यामुळे मी वहिनीच्या टीममध्ये. आणि मग सगळेजण खेळायला सुरुवात करतात. तर दुसरीकडे आता शोभा ही म्हणत असते की चला लवकर निघायचं आहे, आपल्याला खजिना मिळवायचं आहे. प्रभूंना खजिना मिळणार, पण मग तुम्ही मला काय मोबदला देणार? त्याबरोबर लगेचच आता गायत्री ही एक सोन्याची ठुशी काढत तिच्या हातात देते. शोभा विचारते, ही ठुशी सोन्याची आहे का? त्यावरती म्हणते, हो. मग लगेचच शोभा म्हणते, अहो पण ही तर माझ्या नंदेची म्हणजेच संपदाची ठुशी आहे, सोन्याची, ही तुमच्याकडे कशी काय आली? त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणत असते, मामी, अहो लग्न मोडायला चाललो आहे की नाही आपण, मग म्हणून हे दागिने लागतील. त्याबरोबर लगेच आता शोभा म्हणत असते, अहो पण हे सोन्याचे दागिने तुम्हाला काय करायचे आहेत? हे तिकडे आपण कशाला घेऊन चाललो आहे? लांबून सुद्धा बघून हे दागिने तिने ओळखले असते, मग आपण तिला हे घरीच दाखवू शकलो असतो ना. तर दुसरीकडे आता सगळेजण छान गाण्यांच्या भेंड्या खेळत असतात. वातावरण हे अगदी छान आनंदमयी आणि खेळीमेळीचं असतं. सगळेजण आनंद घेत असतात. आता तेजसवरती गाणं बोलण्याची वेळ आलेली असते. त्यावेळेस तेजस हा चंद्राची चांदणी खाली उतरली असं गाणं गात असतो. आणि दरम्यान त्याला मानसीला त्याने पहिल्यांदा ज्या शोरूममध्ये बघितलेलं असतं तिथला प्रसंग आठवतो. त्याचबरोबर त्याने मानसीला लग्नात मागे काळा तीट लावला होता नजर लागू नये म्हणून. त्यानंतर मानसी आणि त्याच्या जितक्या काही भेटी झाल्या होत्या आणि मग त्यांच्या लग्नानंतर मानसी होळीला पहिल्यांदा तयार झाली होती, ते सगळं काही आता तेजसला आठवायला लागतं. त्यानंतर आता मानसीची बारी गाणं गायची आलेली असते. तर आता गीता म्हणजेच तेजसच्या टीममधली मेंबर 1, 2, 3 असं काउंट करत असते. इतक्यात ड्रायव्हर अचानक गाडी थांबवतो. आता गाडी ही अशी अचानक थांबल्या कारणामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडतो की नेमकं काय झालं, ड्रायव्हरने अशी अचानक गाडी का थांबवली असेल. मग तेजस हा ड्रायव्हरकडे जातो आणि त्याला विचारत असतो, काय झालं दादा, गाडी का थांबवली? त्यावर आता ड्रायव्हर तेजसला समोर दाखवतो. तर समोर एक व्यक्ती त्याची बाईक उलटी करून वरती हात करून
मदत मागत असतो. मग तेजस म्हणतो थांबा मी बघतो आणि लगेचच तो गाडीतून खाली उतरलेला असतो. आता तेजस बरोबर लगेचच सूरजदादा तसेच सुयोग हे सगळेसुद्धा खाली उतरतात. तेजस त्या माणसाला विचारतो काय रे काय झालं, गाडी अशी मध्येच का टाकली. त्यावर तो सांगत असतो की दादा हो आमच्या गाडीचे ब्रेक अचानक फेल झाले आणि त्यामुळे आमचा अपघात झाला. मला त्याबरोबर लगेचच आता तेजस त्याला म्हणतो बाप रे तुला लागलंय का फार. त्यावर तो म्हणतो मला मुकामार लागलेला आहे पायाला, पण तिथे तो बसलाय त्याला खूप लागलंय, तुम्ही आम्हाला जवळच्या दवाखान्यापर्यंत सोडू शकाल का प्लीज. त्यावर सुयोग म्हणतो थांब तेजा मी बघतो. आणि मग तो त्या दुसऱ्या माणसाकडे येत त्याला म्हणतो हात वर करून दाखव. मग तो हात मुद्दामून थोडासाच उचलतो आणि म्हणतो दुखतंय रे खूप दुखतंय. मग सुयोग म्हणतो तेजा अरे हात फ्रॅक्चर झालाय त्याचा, मला असं वाटतं की आपण त्यांना जवळच्या दवाखान्यात सोडलं पाहिजे. हात मोडण्याचं दुःख काय असतं ते मला माहीत आहे. तर मानसी ही खाली येते आणि तेजसला विचारत असते राष्ट्रहित काय झालं. त्यावर लगेच तेजस हा मानसीकडे मागे वळतो आणि तिला सांगत असतो काही नाही, गाडीचे ब्रेक फेल झाले आणि ॲक्सिडेंट झाला म्हणतायत, त्यामुळे एकाचं हाड मोडलंय आणि दुसऱ्याचं सुद्धा मुकामार लागलाय. त्याबरोबर आता मानसीला सुद्धा वाईट वाटतं आणि मग मानसी ही तेजसला म्हणत असते बाप रे मग आता मी काय म्हणते त्यांना लिफ्ट देऊयात का आपण, घेऊन या त्यांना, आपण त्यांना कुठल्या तरी इथेच जवळच्या दवाखान्यात पोच करून देऊ, चला घेऊन या. आणि मग मानसी ही लगेचच आतमध्ये जाऊन बसते. तेजस म्हणतो हो घेऊन येतोय. आणि मग आता तेजस हा लगेचच सगळ्यांना म्हणायला लागतो की घ्या रे घ्या त्यांना आपल्याबरोबर घ्या, त्यांना दवाखान्यात आपण पोच करू. तर सुयोग म्हणत असतो की आता वहिनींनी सांगितलंय म्हणजे टेन्शनच गेलं, ये. आणि मग लगेचच आता ते लोक त्या माणसांना घेऊन तिकडनं निघालेले असतात. तर आता सगळेजण गाडीत छानपैकी झोपू गेलेले असतात, कारण दुपारची छान उन्हाची वेळ झालेली असते, त्यामुळे सगळेच जण जरा आराम करत असतात निवांत. आता इकडे मानसीसुद्धा झोपण्याचा प्रयत्न करत असते, पण तिचं डोकं हे सतत खाली पडत असतं, कारण तिला डोक्याला टेकावा काहीच नसतो. तेजसला मानसीच्या डोक्याला हात लावायचा असतो, पण त्याचं व्रत सुरू असल्या कारणामुळे तो मानसीला स्पर्श करू शकत नसतो. मग आता तो तिथे एक बॅग पकडतो आणि इतक्यात मानसीला जाग येते. मानसी तेजसकडे बघते तर तेजस तिला डोळ्याने खुणावतो की झोपा तुम्ही. मग मानसी तेजसला डोळ्याने खुणावते की तुम्ही ती बॅग ठेवा आणि झोपा, मी व्यवस्थित काळजी घेईन स्वतःची आणि नीट झोपेन. मग तेजस मानसीने सांगितल्याप्रमाणे करतो. आता गाडीत सगळेजण झोपलेत या गोष्टीचा अंदाज ती गाडीतली 2 माणसं घेतात आणि त्यानंतर आता त्यातली एक व्यक्ती ही मागे जाऊन मागच्या सीटखाली तेजसने नेमकं काय ठेवलं हे शोधण्याचा प्रयत्न करायला लागते. त्याबरोबर आता इकडे सगळेजण झोपलेले असताना मानसीला जाग येते आणि मानसीची नजर पाठीमागे जाते. आता तिच्या लक्षात ही गोष्ट येते की मागे ते चोर काहीतरी करतात. मग ती म्हणते काय करतोय तू, इकडे ये. त्याबरोबर लगेच सगळेजण त्या आवाजाने जागे होतात. तर तेजस हा म्हणतो काय करतोयस तू तिकडे, दादा गाडी थांबवाव जरा. मग ड्रायव्हर गाडी थांबवतो. तर त्यातला एक जण चाकू काढत म्हणतो जवळ नाही यायचं आमच्या, लांब उभा राहा चल. त्यानंतर आता तू काढ रे, बघतोच मी कोण काय करतं ते, असं दुसऱ्याला सांगत असतो. तर मानसी ही लगेचच म्हणायला लागते राष्ट्रहित अहो हा मगाशी म्हणाला होता की याचा हात फ्रॅक्चर झालाय म्हणून. त्याबरोबर लगेच आता सुयोग म्हणायला लागतो अरे बाबा हातावरती ताण घेऊ नकोस, हात फ्रॅक्चर झालाय ना तुझा, नंतर दुखेल. त्याबरोबर लगेच आता सुयोगला मानसी म्हणत असते अहो भाऊजी असं काय करताय, मगाशी खोटं बोलला होता तो, हात काही फ्रॅक्चर वगैरे नाही आहे असं म्हणायला लागते. त्यानंतर आता इकडे गाडीत चोर शिरल्यामुळे सगळ्यांनाच प्रचंड टेन्शन आलेलं असतं. तर त्यातला एक गुंड म्हणत असतो की गप्प बस, तुझ्यामुळे सगळ्यांना आमच्याबद्दल खरं कळलं. बघ रे काय खजिना आहे ते मागच्या सीटखाली, बघ शोधून काढूया आपण यांचा खजिना. त्याबरोबर लगेचच आता तो दुसरा जो चोर असतो तो खजिना शोधायला पाठीमागे सुरुवात करतो. आता खजिना वगैरे काहीच नाही आहे ही गोष्ट आपल्याला तर व्यवस्थित माहीत आहे. तेजसने मागे तेजस वेड्स मानसी असं जे बदामाच्या आकारामध्ये बनवून घेतलेलं असतं ते ठेवलेलं असतं. तेजस त्यांना सांगत असतो की मागे काही खजिना वगैरे नाही आहे, उगाच नका तुम्ही तिकडे काही शोधू, हे बघा ते बनवून घ्यायला खूप वेळ लागला आहे, प्लीज नका त्याची खराबी करू. तर इकडे लगेचच विनोद म्हणत असतो की हो आहे यांच्याकडे खजिना आहे, शोधा तुम्ही मागे तिकडे शोधा. त्याबरोबर लगेचच आता विनोदचं बोलणं ऐकून ते चोर मागे शोधायला सुरुवात करतात आणि मग काय त्यांना सापडतं ती म्हणजे एक
गोल्डन कलरच्या पेपरमध्ये लपटलेली वस्तू. आता ते मोठं असल्या कारणामुळे त्यांना वाटतं की ते सोनं आहे. तेजस म्हणत असतो, अहो कागद फक्त सोनेरी आहे, आतमध्ये सोनं नाही आहे. पण ते माणसं काही तेजसचं ऐकून घ्यायला तयार नसतात. मग लगेचच आता ते उघडतात तर त्यामध्ये तेजस वेड्स मानसी असं लिहिलेलं असतं. आता हे बघून मानसी खुश होते. तर आता मात्र ते गुंड म्हणायला लागतात, ही आहे का तुझी संपत्ती, हे आहे खजिना? अरे कसला खजिना, याची तर दमडीसुद्धा मिळणार नाही बाजारामध्ये, फाडून फेकून देते. त्याबरोबर दुसरी व्यक्ती ते फाडायला लागत असते. तेजस त्यांना सांगत असतो की हे बघा, नका फाडू, ते ऐका माझं. पण ते गुंड काही तेजसचं ऐकत नाही, उलट ते फाडूनच टाकतात. त्यानंतर आता आपल्या आणि मानसीच्या लग्नाचं हे असं कोणीतरी फाडलेलं बघून तेजसला प्रचंड राग आलेला असतो. तो चिडलेला असतो. आता तो इकडे त्या माणसाला मारायला पुढे सरसावतो. पण मग घरातले सगळे कसे बसे करून त्याला अडवतात, थांबवतात. तेजस खाली बसतो. मग लगेच त्यातला एक गुंड हा दिनेशला चाकू त्याच्या गळ्याभोवती ठेवत म्हणतो की आता जर तुम्ही आम्हाला आमचं काम नाही करू दिलं तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. आणि मग ते दिनेशला घेऊन गाडीतून खाली उतरलेले असतात. आता घरातले सगळे पुरुष त्यांच्या मागोमाग खाली उतरतात. आता मात्र मानसी प्रचंड घाबरलेली असते. तर आता इकडे दिनेशची आई ही रडायला लागते. सगळेजण हातापाया पडत असतात की आमच्या मुलाला सोडा, आमच्या मुलाला सोडा. मग लगेच आता मानसी ही आईला म्हणत असते, मावशी तुम्ही काही काळजी करू नका, आपण काहीही करू, पण विनोद भाऊजींना त्या गुंडांच्या तावडीतून सोडवू. त्यानंतर आता ज्या गुंडाने विनोदच्या गळावरती चाकू पकडलेला असतो, मानसी बरोबर संधीचा फायदा घेते आणि त्याच्या हातावरती बेल्ट जोरात मारते. त्यामुळे त्याच्या हाताला बेल्टचा पीळ बसतो आणि मग लगेचच ती त्याला खेचून खाली पडते आणि पट्ट्याने मारत असते. इतक्यात त्या ठिकाणी दुसरा माणूस येत म्हणतो, काय गं, माझ्या माणसाला मारणार का तू, थांब बघतोस तुझ्याकडे. आणि मग तो मानसीवरती चाकू उगारून आलेला असतो. त्यावेळेस लगेच मानसी ही तिथे घाबरून ऐक असं ओरडत असते. मग तेजस तिकडे येतो आणि चाकू तसाच पकडून तो मानसीचा जीव वाचवतो. त्याबरोबर हा एपिसोड तर इथेच संपतो. पण मित्रांनो, व्हिडिओला लाईक आठवणीने करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका. कारण तुमचा एक सबस्क्राईब आणि एकदा बेल आयकॉन प्रेस करणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आणि मोटिवेटिंग असतं. त्यामुळे ते सुद्धा करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय आणि धन्यवाद.